सर्व आदर्शांना वंदन करते। सर्व आदर्शांना वंदन करते आणि आदरणीय विचारपीठ, मी विचारपीठ यासाठी म्हणेल की हे जे सगळे विचारपीठावर बसलेले आहेत हे सगळे विचारवंत आहेत। हे कुठल्या पक्षाशी बांधील नाहीत, हे कुठल्या चिन्हाशी बांधील नाहीत, हे विचारांशी बांधील आहेत, हे तत्वांशी बांधील आहेत आणि हे महापुरुषांच्या विचारांशी बांधील आहेत। सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना नतमस्तक होते, कारण तुम्ही आहात, तुमचे विचार आहेत आणि म्हणून आमची पुढची पिढी आहे। आज खरं तर प्रचाराची सांगताच आहे, कारण आज काका या प्रभागात वॉकिंग डिस्टन्सवर 3-3 सभा आहेत। भाजपची सभा, दोन्ही राष्ट्रवादीची सभा, आणि मग मुद्दे काय? काही केलंच नाही तर सांगायचं काय? काय केलंच नाही तर सांगायचं काय? आणि म्हणून मग लोक आणायची, लोकांना दमदाट्या करायच्या, बघा तिकडं दिसलात तर, बघा त्याच्या सभेला गेलात तर, आणि प्रत्येकाला दमदाटी करायची। आणि मी म्हणेल तसंच इथं घडतं, आणि मी म्हणेल तसंच हे असं सांगायला 4 माणसं ठेवलेली आहेत, ती पगारी आहेत बरं का। त्यांना पण त्यांच्याबद्दल किती निष्ठा आहे, किती प्रेम आहे माहिती नाही, परंतु ती सांगणारी माणसं जी आहेत ती इकडं दिसलात तर बघा बरं का, तिकडं दिसलात तर बघा बरं का। या सगळ्या गोष्टींनी आज या संत तुकाराम नगरचं वातावरण मात्र गढूळ झालेलं आहे काका। प्रचाराला अवघे 10 दिवस मिळालेत। आमचं नाव किती नंबरच्या याच्यावर आहे हे कळायला सुद्धा आम्हाला त्याच्यानंतर प्रचाराला फक्त 7 ते 8 दिवस मिळालेत, आणि मग 50,000 मतदारांपर्यंत आम्ही पोहोचणार कसे? न पोहोचण्यासाठी म्हणून या सगळ्या जो खेळ केलेला आहे हा जाणीवपूर्वक केलेला आहे। तरी पण या प्रभागामध्ये मी असेल, माझी भगिनी, माझी लहान बहीण नीलम असेल, आज 2 वर्ष झालं काका ही मुलगी काम करतीये। 2022 पासनं ही मुलगी काम करतीये। प्रत्येकाच्या दारात पाण्याची समस्या असेल नीलम आहे, ड्रेनेजचं काम असेल नीलम आहे, कोणतीही छोटी मोठी समस्या असेल ती प्रत्येकाच्या दारात जाऊन सोडवण्याचं काम मात्र नीलम करतीये। आणि म्हणून तिला नैतिक अधिकार आहे मत मागण्याचा, तिला नैतिक अधिकार आहे मत मागण्याचा, कारण नगरसेवक असतातच ह्याच्यासाठी। नगरसेवक कशासाठी असतात? ड्रेनेज, वॉटर, मीटर, गटर ज्याला कळतं त्यांनीच मत मागावं आणि जनतेने सुद्धा त्यालाच मत द्यावं। आज काका शहरात शोकांतिका आहे, सगळीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी दोन्ही एकत्र आहे, परंतु प्रभाग क्रमांक 20 मध्ये पवार साहेबांची मतं पाहिजेत, पण पवार साहेबांचे उमेदवार मात्र आम्हाला चालणार नाही, अशा पद्धतीची दहशत आणि अशा पद्धतीचं गढूळ वातावरण या संत तुकाराम नगरमध्ये झालेलं आहे। याचं कारण काय? नेत्यांनी पण विचारलं कारण काय? नाही मला नको आहे ती। अरे पण नको का? अहो नकोचं कुठलं कारणच नाही। मग मी त्यांच्या नेत्याला म्हणलं एकदा स्पष्ट कारण तर विचारा, की सुलक्षणा शिलवंतला जनमत असताना, जनता तिच्या पाठीशी उभी असताना तुम्हाला सुलक्षणा शिलवंत का नकोय? सुलक्षणा शिलवंत नकोय तरी सुद्धा सांगितलं जातं की प्रभाग क्रमांक 20 मध्ये आमच्याकडे मैत्रीपूर्ण लढत आहे। काका 4ही उमेदवार घड्याळाच्या असताना याला आपण मैत्रीपूर्ण लढत म्हणू का? माझ्या विरोधात जर उमेदवार दिलेला असेल, ब गटामध्ये जर तुम्ही उमेदवार दिलेला असेल तर ही मैत्रीपूर्ण लढत होत नाही, आपण परस्पर विरोधी आहोत। आणि शहरामध्ये हा या एकमेव प्रभागामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आगळं वेगळं चित्र उभं आहे। आमच्याकडे आम्ही फक्त 2च जागा लढतोय। 2च जागा का लढतोय? आम्ही पॅनल देऊ शकलो असतो, परंतु जनतेपर्यंत पोहोचलेली नावं, जनतेपर्यंत पोहोचलेली नावं कोणती? सुलक्षणा शिलवंत आणि नीलम म्हात्रे। आणि मग फक्त दोघींनीच आम्ही ठरवलं की आपण दोघींनीच जनतेपर्यंत जायचं, मतं मागायची, आणि जनता सुज्ञ आहे, जनता ठरवेल कशा पद्धतीने आपण कोणाला मतदान करायचंय। काका आज प्रचाराची रॅली आहे, आज राष्ट्रवादीचे 10 उमेदवार तुतारीच्या चिन्हावर या शहरातून लढत आहेत। आज आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे त्या प्रत्येकाच्या रॅलीमध्ये, प्रत्येकाच्या सभेमध्ये, प्रत्येक ठिकाणी जाणार आहेत, आणि प्रत्येकाची अंतरं खूप लांबची आहेत। आज अमोलजी कोल्हे सुद्धा आले, अमोलजी कोल्हेंनी प्रचाराच्या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि त्यांना आता उरलेल्या उमेदवारांकडे जायचंय। आज इतकी तारंबळ होत असताना सुद्धा आम्ही कुठल्याही प्रकारचं मनोधैर्य खचवलं नाही, कारण आम्हाला माहिती आहे हा लढा निष्ठेचा आहे, हा लढा स्वाभिमानाचा आहे, हा लढा जनतेसाठी आहे, आणि तो लढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत।
आज प्रभाग क्रमांक 20 मध्ये अ गटात 11 उमेदवार आहेत काका, 11 उमेदवार. बरं, लोकांना माहीत पण नाही कोण इच्छुक आहे, कोण उभं राहिले, कोणाचं काय चिन्ह आहे, परंतु उभं राहायचं म्हणून उभे राहिलेत. आणि काही जण तर फक्त सुलक्षणासाठी उभे केलेले आहेत, हे मात्र ह्या शहरातील सगळ्यांना माहिती आहे. आज मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की आमचा प्रभाग असा नव्हता. कुलकर्णी काका, शिर्के काका, विजूभाऊ, सगळेच इथं बसलेल्यांना मला सांगावंसं वाटतंय की आपला प्रभाग असा नव्हता. 2012 मध्ये जो काही साडू इथं आला आणि त्या साडूने नेत्याच्या कानात सांगण्याचं जे काही काम केलं, मग ह्याच्याबद्दल सांग, मग त्याच्याबद्दल सांग. अरे वो संजय कुलकर्णी बहुत खराब है, मग संजय कुलकर्णी वाईट. अरे वो ये बहुत खराब है, सुलक्षणा ने आपका फोटो ही नहीं डाला म्हणून सुलक्षणा वाईट. अरे त्या सुजाताने असं केलं म्हणून सुजाता वाईट. अरे किती त्या साडूचं ऐकून तुम्ही चुकीच्या पद्धतीने राजकारण करताय. आज ज्या लोकांना जनतेने स्वीकारलंय ती लोक तुम्ही नको म्हणताय का, तर फक्त तुमच्या साडूच्या ठेकेदारीला आम्ही विरोध करतो. तुमच्या साडूची ठेकेदारी कशात आहे हो काका? सांगायला वाईट वाटतं की कोविडच्या काळात महानगरपालिकेने व्हेंटिलेटरचं टेंडर काढलं होतं आणि व्हेंटिलेटरचं टेंडर यांच्या साडूनी घेतलं, ते रिंग करून घेतलं. अजित पवारांपुढे फार मोठ्या मोठ्या बाता करतात, दादा भाजपने रिंग केली, दादा भाजप रिंग करतंय. परंतु अजित दादांना सुद्धा माहिती आहे की रिंगमध्ये यांचा मोठा हिस्सा आहे. कारण सगळ्यात मोठी ठेकेदारी जर कुठे असेल तर प्रभाग क्रमांक 20 मध्ये, आणि ते ह्या शहराध्यक्षांची आहे. त्यामुळे अजितदादा या टेंडरच्या विषयामध्ये मात्र अजितदादा कधीच बोलले नाहीत. त्याचं कारण आहे की त्यांना माहिती आहे आपल्याच घरात जर असं असेल तर दुसऱ्यावर काय बोटं दाखवायची आहेत. कितीही आवडला काका, या संत तुकाराम नगरमध्ये भाजप कधीच नव्हतं, भाजप अजिबात नव्हतं. परंतु संत तुकाराम नगरमध्ये ज्या भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत सुजाता पालांडे, त्या राष्ट्रवादीचं चांगलं काम करत होत्या, प्रामाणिक काम करत होत्या, त्या जनतेपर्यंत पोहोचल्या होत्या. परंतु सुजाता पालांडेला मला रिपीट करायचं नाही कारण मला तो पराक्रम वाटतो. सुजाता पालांडेला मला पुन्हा तिकीट द्यायचं नाही म्हणून मग ती नको, आणि मग तिचं तिकीट डावललं गेलं आणि ती भाजपमध्ये गेली. आणि भाजपमध्ये गेल्यानंतर सुद्धा जनतेने तिला निवडून दिलं. त्याच्यामुळे फक्त तिकीट देणं तुमच्या हातात आहे, परंतु जनता मात्र ओळखते चांगलं काय आणि वाईट काय. निवडून देणं हे जनतेच्या हातात आहे. मला या ठिकाणी सांगायचंय की या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आम्ही असं सांगितलं जातं की मैत्रीपूर्ण लढत, दादा तुम्ही इकडे येऊ नका, काही नेत्यांना इकडे येऊही नका, अशा पद्धतीची सुद्धा बोलण्यात आलं. परंतु या ठिकाणी आम्हाला कुठल्याही नेत्यांची गरज नाही, कारण जनता आमची इतकी सुज्ञ आहे, जनता इतकी हुशार आहे, जनतेला माहिती आहे कोण आपल्या सुखादुःखाला येतं, कोण आपल्या अडीअडचणीला धावून येतं. काका सांगितलं जातं, माझ्यावर बरेच आरोप केले, माझ्या जो काही विरोधक आहे त्यांनी बरेच आरोप केले आणि त्या आरोपामध्ये ते काय सांगतात, हिच्या भावांनी भ्रष्टाचार केला. मग दुसऱ्या दिवशी मी जेव्हा त्या भ्रष्टाचाराचं उत्तर दिलं तेव्हा ते सांगतात हिच्या भावांनी कर्जबाजारी झाले म्हणून घर विकलं. अरे मग या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. पत्रक द्या, पत्रक. काका द्या ना. लव भाऊ उठा. मानवजी कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी आयुष्यमान शशिकांतजी शिंदे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचं स्वागत करायचं आहे. आज आपल्या प्रचारासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब आलेले आहेत. साहेब, आज आम्ही निष्ठावंत म्हणून दोघी जणीच लढत आहोत आणि लढण्यामागचं कारण असं की आम्हाला सुद्धा भाजपमधनं बनवलं आलं होतं, परंतु भाजपमध्ये जायचं नाही, लोकांच्या विचारांची प्रतारणा करायची नाही. आदरणीय शरदचंद्र पवारांनी हे शहर घडवलं, हे शहर मोठं केलं, अनेक जणांना मोठं केलं. परंतु पवार साहेबांची सत्ता गेल्यानंतर आपल्याला मलिदा कुठून लुटता येईल म्हणून लोक भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले. विधानसभा भाजपच्या
जोडीने लढले, परंतु महानगरपालिका फक्त पवार साहेबांची मतं घ्यायची, पण पवार साहेबांच्या उमेदवारांना मात्र उमेदवारी द्यायची नाही. आपलं महाविकास आघाडीचं खूप चांगलं चालू होतं साहेब, परंतु ज्या पद्धतीने आपण अजितदादांच्या उमेदवारांबरोबर एकत्रित जाण्याचं ठरवलं, त्यांनी आपले सगळे उमेदवार गोळा करून घेतले, पण उमेदवारी मात्र कोणालाच दिली नाही. आज या ठिकाणी सांगितलं जातं साहेब, आपण मैत्रीपूर्ण लढत लढत आहोत, परंतु इथं कुठलीही मैत्रीपूर्ण लढत नाही. माझ्याही जागेवर त्यांचा उमेदवार आहे आणि ब जागेमध्ये सुद्धा त्यांचा उमेदवार आहे. अ आणि ब दोन्ही जागेवर जर तुम्ही उमेदवार दिलेले असतील, तुम्ही 4चं पॅनल दिलेलं असाल, तर तुम्ही कुठल्या ह्यानी सांगता की इथं मैत्रीपूर्ण लढत आहे? यामुळे आज साहेबांच्या तोंडून सुद्धा आपल्याला कळेल की आज आम्ही 2च मतं मागणार आहे आणि दोन्ही तुतारीचीच मतं मागणार आहे. त्यामुळे जी काही कामं आम्ही जी काही जनतेपर्यंत केलेले आहेत, जनतेने साहेब विधानसभेला या जनतेने मला 75,000 मतदान दिलेलं आहे. त्याचं कारण असं की जनतेला कळतं की कोण काम करणार आहे, कोण आपल्यासाठी धावून येणार आहे. साहेब माझ्या विरोधात 40 नगरसेवक, 2 आमदार, 2 खासदार एवढे सगळे असताना सुद्धा आज या ठिकाणी माझ्या सामान्य जनतेनी, सामान्य मायबाप जनतेनी माझ्यावर विश्वास ठेवून आणि माझ्या विकासाच्या अजेंड्याला मला मतदान केलेलं आहे. आज या ठिकाणी आम्ही दोघी जणीच उभे आहोत. मी सुद्धा पॅनल करू शकत होते, मी पॅनल केलेला नाही, कारण नवीन उमेदवार अगदी 10 दिवसात जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही आणि मग उमेदवार घ्यायचे आणि त्यांना मतदान नाही झालं तर आपल्या पक्षाचं नाव खराब होऊ नये. परंतु उमेदवार आम्ही ज्या दोघी जणी पोहोचलेलो आहोत, नीलम म्हात्रे, सुलक्षणा शिलवंतर, आम्ही या 2 उमेदवार अगदी गेले 2 वर्षापासून, आज महानगरपालिकेची निवडणूक होईल, उद्या महानगरपालिकेची निवडणूक होईल आणि म्हणून जनतेच्या संपर्कात आहोत, जनतेच्या सुखादुःखात आहोत आणि जनतेच्या प्रत्येक हाकेला आम्ही दोघी जणीही धावून जातो आणि म्हणून आम्ही या ठिकाणी दोघी जणी आम्हाला नैतिक अधिकार आहे, कारण आम्ही तुमच्याबरोबर आम्ही तुमच्या दारात मत मागण्यासाठी येतो. यांनी माझ्या विरोधात दिलेला प्रतिस्पर्धी आतापर्यंत 5 पक्ष बदलून आलाय साहेब. सुरुवातीला ते राष्ट्रवादीमध्ये होते, राष्ट्रवादीतून उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपमध्ये गेले, तेव्हा त्यांनी अजितदादांचा फोटो पायदळीत उडवला, तेव्हा त्यांनी या नेत्याचा फोटो पायदळीत उडवला आणि हे सगळं केलेलं असताना सुद्धा आज पुन्हा त्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते आणि तो उमेदवार मात्र आमच्या जनतेला धमकावण्याचं काम करतो, आमच्या जनतेला वेड्यात काढण्याचं काम करतो. फुलेनगरच्या SRA प्रकल्पामध्ये जर तुम्ही मला मतदान नाही दिलं तर मी तुम्हाला घर देणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या देऊन मतदान मागण्याचं काम करतोय. आणि साहेब माझ्या कुटुंबावर खूप घाणेरड्या प्रकारचे आरोप चाललेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की माझा भाऊ, त्यांनी काल एका भाषणात काका सांगितलं की माझा भाऊ पालिकेच्या एका तथाकथित तो म्हणतोय म्हणून त्याला असं वाटतंय की त्या भ्रष्टाचारामध्ये कुठलाही भ्रष्टाचार सिद्ध झाला नाही. महापालिकेचं टेंडर, महापालिकेने त्या ठेकेदाराला पैसे दिले, फक्त ते पैसे माझ्या बँकेत आले, माझ्या बँकेचा तो खातेदार असल्यामुळे माझ्या बँकेत आले आणि म्हणून त्याला असं वाटतंय की हा भ्रष्टाचारामध्ये यांचा कुटुंबाचा हात आहे. साहेब मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की मला अभिमान आहे, माझे दोन्ही भाऊ व्यवसाय करतात, परंतु तुमचा भाऊ काय करतो? आज साहेब खूप घाणेरड्या पद्धतीने त्यांनी एका महिलेला ज्या पद्धतीने, साहेब तो 45 दिवस जेलमध्ये होता, यांनी सांगावं, यांच्या नेत्यांनी सांगावं असं कुठला पराक्रम त्यांनी केला, कुठला कारनामा केला आणि तो 45 दिवस आतमध्ये होता. साहेब रात्री बेरात्री दारू पिऊन महिलांना फोन करणं, महिलांची छेड काढणं आणि एका महिलेने हिंमत दाखवली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि तो गुन्हा माहितीये कुठला होता? तो विनयभंगाचा गुन्हा होता आणि त्या विनयभंगाच्या गुन्ह्यात ह्याचा भाऊ असतो आणि हा मात्र दुसऱ्यांना सांगतो की मला मत द्या आणि ह्यांचा नेता ह्याला मतदानाला पाठवतो, मत मागण्यासाठी पाठवतो आणि ह्यांचा भाऊ मात्र मत मागताना सांगतो की माझ्या भावाला मतदान नाही दिलं तर तुम्हाला घर देणार नाही, माझ्या भावाला मत नाही दिलं तर तुम्हाला बघेल. अशा प्रकारची दहशत, गुन्हेगारी आणि गुंडगिरी या प्रभागामध्ये चाललेली आहे आणि ही गुंडगिरी, ही गुन्हेगारी आम्ही पुढील काळात खपवून घेणार नाही. माझी महिला सुरक्षित राहिले पाहिजे, माझा पुढील तरुण सुरक्षित राहिला पाहिजे. 500 रुपये देऊन, 1000 रुपये देऊन तुम्ही तरुणांना विकत घेऊ शकत नाही. आतापर्यंत फक्त टपऱ्या आणि दारू एवढंच देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि टेंडर मात्र तुमच्या साडूला, टेंडर मात्र मोठा मलिदा तुमच्या घरी आणि ह्या मायबाप जनता फक्त तुमच्याकडे वाट बघती. आत्ता तरी नेता आमच्यासाठी काहीतरी करेल, सभेला खूप वेळ झालेला आहे आणि आज
शशिकांत शिंदे साहेबांचं आपण ऐकायला सगळेजण थांबलेले आहात. साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील, परंतु मी विनंती करेल, आम्ही 2 तुतारी गटातून उमेदवार उभे आहोत. मी पहिल्या मशीनवर डॉक्टर सुलक्षणा शिलवंतधर अनुसूचित जातीमधून आहे. पहिल्या मशीनवर 2 नंबरचं बटन, निळ्या रंगातील साडीचा माझा फोटो आहे. डॉक्टर सुलक्षणा शिलवंतधर, तुतारी वाजवणारा माणूस माझं चिन्ह आहे. आणि 2 नंबर गटामध्ये म्हणजे ओबीसी महिलामध्ये पहिल्या मशीनवर दुसऱ्या मशीनवर पहिल्या क्रमांकाचं चिन्ह नीलम म्हात्रे यांचं आहे. तुम्ही दोघींनाही सहकार्य करा. आम्ही तुमच्या आशीर्वादाच्या, मतरूपी आशीर्वादाच्या ऋणात कायम राहू एवढी ग्वाही देते आणि थांबते. यानंतर रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी